तर 60च्या नंतरचे आपण प्रश्न पाहणार आहोत. ऑदर्समध्ये अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरस प्रोग्रामचे आक्रमणापासून कम्प्युटरचा बचाव करण्यासाठी असतात. हो, तर अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्राम्स आपल्या संगणकाचा बचाव करणारेच असतात. याचं उत्तर बरोबर आहे. त्या पुढचा प्रश्न, ISPचे संपूर्ण रूप काय? ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. इंटरनेट सर्व्हिस प्लॅन नाही, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर नाही, तर इंटरनेट सर्व्हिस प्लॅन नाही, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचं एकदम बरोबर उत्तर आहे. ISP 100% परिषद प्रश्न येऊ शकते. ISPचं फुल फॉर्म काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन्स कोणते आहे? सर्च इंजिन्स, तर इंटरनेटवरची माहिती शोधली जाते, शोधणारे काही सर्च इंजिन्स आहेत, लोकप्रिय सर्च इंजिन्स आहेत, ज्यामध्ये गुगल आहे, अल्टाविस्टा आहे, याहू आहे, ही सर्वच सर्च इंजिनची नावं आहेत. तर पुढीलपैकी कोणते सर्च इंजिन्स आहे म्हणले? तिन्ही आहेत, मग यापैकी सर्व उत्तर घ्यायचंच. तर लोकप्रिय सर्च इंजिन्स गुगल आहेच, त्यासोबत याहू पण आहे आणि अल्टाविस्टा पण आहे. हे सगळे सर्च इंजिनची नावं आहेत. एखाद्या स्टोरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणमध्ये बाईटमध्ये मोजली जाते. हो, तर जे स्टोरेज आपण डाटा स्टोअर करता, स्टोरेजची क्षमता ही सर्वसाधारणपणे बाईटमध्येच मोजली जाते, मीटरमध्ये मोजत नाही. तर परिषद प्रश्न येऊ शकतो, मीटरमध्ये मोजतात का? चुकीचं उत्तर आहे ते. तर जे स्टोरेजची क्षमता आहे, युनिटची क्षमता आहे, ती बाईट्समध्येच मोजली जाते. याचं उत्तर बरोबर आहे. इन्स्टंट मेसेजिंगमुळे पुढील कोणती गोष्ट होते? तर इन्स्टंट मेसेजिंगमुळे आपल्याला रिअल टाईममध्ये येणाऱ्या समय एकाच वेळी अनेक लोकांशी दळणवळण कम्युनिकेट करण्यास मदत होते. याचं उत्तर हे आहे. इन्स्टंट मेसेज म्हणजे ताबडतोब आपण इन्स्टंटली मेसेज पाठवू शकता. अनेक इन्स्टंट मेसेज आता उपलब्ध आहेत, जसे की व्हॉट्सअप आपण वापरता आहे ना, इन्स्टंटली आहे. तुम्ही ते टाकलं की त्याला जाणार म्हणजे जाणारच, तुम्ही बघा की न बघा ती माहिती त्याला पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. असं डॅडॅशा 2 किंवा अधिक मित्रांमध्ये थेट जिवंत असे कम्युनिकेशन उपलब्ध करून देते. इन्स्टंट मेसेजिंग असा प्रश्न पण एक्झाममध्ये आलेला आहे. डॅडॅश हा 2 किंवा अधिक मित्रांमध्ये थेट व जिवंत लाईव्ह असं कम्युनिकेशन्स उपलब्ध करून देते, ते म्हणजे इन्स्टंट मेसेजिंग. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईल असते. परत हा प्रश्न आला आपल्याला, 100% परिषद प्रश्न पडणार आहे. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्होल्टाईलच असते. याचं उत्तर बरोबर आहे. मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणारा फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय. हो, बॅकअप म्हणजे काय असते? समजा आपली मूळ फाईल आहे, ही फाईल कोणी करू नये म्हणून बॅकअप करून ठेवता, कुठेतरी कॉपी करून पेस्ट करून ठेवता. हे कॉपी करून ठेवता, असं कुठेतरी कॉपी करता आणि दुसऱ्या एखाद्या लोकेशनला आपण काय करता, हे पेस्ट करून ठेवता. असं हे पेस्ट पण करून ठेवता आपण. असं म्हणजे समजा कोणी ही फाईल माझी इथून डिलीट केली, समजा इथून माझी कोणी फाईल डिलीट केली तरी मला तिकडे ती फाईल मिळणार, कारण ही डिलीट केली तरी माझी फाईल या फाईलमध्ये आहेच, याच्यात ती फाईल आहेच. बॅकअप करूया आपण. तसं बॅकअप अनेक पद्धतीने करता येते. डाटा बॅकअप घेतात, अनेक प्रोसिजर असते बॅकअप घ्यायच्या, त्या प्रोसिजर आपण वापरू शकता, डाटा बॅकअप करून ठेवू शकता. हे काम आता मी समजा फाईल डिलीट झाली, मला डिलीट केलेली फाईल परत आणायची आहे, तर रिसायकल बिनवर जातो आणि ही फाईल परत मी रिस्टोअर करून घेतो. इथं रिस्टोअर करतो, जी कट केलेली फाईल परत त्याच लोकेशनला आली का बघायची. रिस्टोअर केलं का चेक करा, एकदा रिस्टोअर झाली का, झालेली आहे रिस्टोअर फाईल, आलेली आहे कुठेतरी, इथं आली. हा प्रश्न येऊ शकतो परिषद. तर मूळ फाईल खराब झाल्या हरवल्यास वापरता येऊ शकणारा फाईलचा दुसरा संच म्हणजे काय? तर बॅकअप होय, बरोबर आहे उत्तर. डॅडॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे, माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. हा प्रश्न येऊ शकतो परिषद. मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरणारा ब्राउझरचा प्रकार आहे. हो,
मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझरचा प्रकार आहेच. ब्राउझर्स अनेक ब्राउझर आहेत आपल्या कॉम्प्युटरमध्ये, जसं गुगलचं क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, हे ब्राउझर्स आहेत. तसं इंटरनेट एक्सप्लोरर नावाचा ब्राउझर आहे, जसं मायक्रोसॉफ्ट एज पण आहे. स्टार्टवर गेलात इथं, या स्टार्टवर गेल्यानंतर मायक्रोसॉफ्ट एज नावाचा ब्राउझर दिसतो आपल्याला इथं. हा एज दिसतो का, हा पण ब्राउझर आहे. तर इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राउझरचाच नाव आहे. असं लिहिलं समजा INTERNET, इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझर्स. इंटरनेट एक्सप्लोरर हे दिसते का तुम्हाला आलेलं इंटरनेट एक्सप्लोरर, हे ब्राउझरचं नाव आहे. हे सर्वात जास्त लोक वापरणारा ब्राउझरचा प्रकार म्हणायला हरकत नाही, इंटरनेट एक्सप्लोरर्स. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो, याचं उत्तर बरोबर आहे. युटिलिटीजला सर्व्हिस देणारे प्रोग्राम म्हणतात. हो, युटिलिटीला सर्व्हिस देणारेच प्रोग्राम म्हणतात, याचं उत्तर बरोबर आहे. 100% परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, युटिलिटीला सर्व्हिस देणारे प्रोग्राम म्हणतात. इलेक्ट्रॉनिक दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट आपले पारंपरिक पद्धतीने पाठवणे किंवा घेणे स्वीकारणे यासाठी डॅडॅश हे जलद असं कार्यक्षम पर्याय उपलब्ध करतो. ईमेलला आपण दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट सेंड करू शकता, फाईल, फोटो, व्हिडिओ काय पाठवायचं काम आपण ईमेलद्वारे करू शकता. म्हणून पारंपरिक जो दस्तावेज पाठवण्याची पद्धत आहे ते म्हणजे काय आहे, ईमेल आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मेलिंग असं म्हणता. त्याचं उत्तर बरोबर आहे. ईमेल वापरणाऱ्यापैकी प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस हा काय असतो, तो वेगळा असतो. प्रत्येकाचा ईमेल ID हा काय असतो, वेगळा असतो. जसं मोबाईल नंबर प्रत्येकाचा सारखा आहे का, नाही, प्रत्येकाचा मोबाईल नंबर हा वेगवेगळा असतो. तसा ईमेल ID पण वेगळा असतो. इंटरनेटवर WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. WWWचं फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड विड्थ नाही, वर्ल्ड वेब नाही, वाईड वेब नाही, तर वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड म्हणजे जग, वाईड म्हणजे दूर अंतर असलेल्या, वेबसाईट म्हणजे माहिती संग्रह ठिकाण, त्याला वेब म्हणतात. याचं उत्तर हे आहे वर्ल्ड वाईड वेब. वाईड. GUI म्हणजे काय असा हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. GUIचं फुल फॉर्म होते ग्राफिकल युजर इंटरफेस. GUIचं फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्रेटर नाही, ग्राफिकल युजर इंटरेस्ट नाही, ग्राफिकल युनियन इंटरफेस नाही, तर ग्राफिकल युजर इंटरफेस याचं अचूक उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. टोपोलॉजीमध्ये हा सर्व प्रकारचे प्रकार असतात. टोपोलॉजी, इंटरनेटवरची टोपोलॉजी असते. अनेक प्रकारचे नेटवर्क आपण कम्प्युटरवर वापरत असतात, नेटवर्कवर काम करत असतात. अनेक प्रकारचे नेटवर्क असते. नेटवर्कचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं स्टार नेटवर्क आहे, रिंग नेटवर्क आहे, बस नेटवर्क आहे, हे सगळे नेटवर्कचे प्रकार आहेत. पण सर्कल हा प्रकार नाही. हा सोडून बाकी सगळे नेटवर्कचे प्रकार आहेत. ध्यानात ठेवा, हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. डॅडॅश हा निरनिराळ्या ट्रबल शूटिंगचा युटिलिटीचा संग्रह आहे. ट्रबल शूटिंग म्हणजे तक्रार निवारण कार्यक्रम. संगणकात अनेक तक्रार निवारण कार्यक्रमांचे संग्रह असलेले युटिलिटीज आहेत, ज्यामध्ये नॉर्टन नावाचा एक प्रोग्राम आहे. नॉर्टन युटिलिटीज हा एक ट्रबल शूटिंग युटिलिटीचा संग्रह आहे. ट्रबल शूटिंग युटिलिटीचा संग्रह आहे. माऊस व ट्रॅकबॉलची कार वेगवेगळी आहेत मला, वेगवेगळी नाही, एकच आहे. याचं उत्तर काय येईल मग, चुकीचं उत्तर दाखवलंय. एकच आहे. माऊस व ट्रॅकबॉलची कार वेगवेगळी आहेत मला, वेगवेगळी आहेत मला, वेगवेगळी आहेत, वेगवेगळी नाहीत, एकच आहेत. चुकीनं उत्तराचं चूक दिलं, कळलं का. माऊस जे काम करते तेच काम ट्रॅकबॉल न करता आहे. ट्रॅकबॉल आहे असं आपल्या मोबाईल आपल्या असतो, जो माऊसला इकडे तिकडे फिरवण्यासाठी याचा वापर केला जातो. यांची कार्य सेमच आहेत, वेगवेगळी असतात म्हणले तर नाहीत असं म्हणते. यावेळी वेगवेगळी आहेत म्हणते, पण ते एकच आहे. दोन्हीचं काम एकच आहे. वेगवेगळं आहे का, एकच आहे. तर हा प्रश्न चुकीचा प्रश्न दिलेला आहे, इथे लक्षात ठेवा. युटिलिटीज, डिव्हाइस ड्रायव्हर, लँग्वेज ट्रान्सलेटर, सिस्टीम सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअरचे भाग आहेत. हो,
सिस्टीम सॉफ्टवेअर हा प्रोग्राम वेगळ्या प्रोग्राममध्ये विभागला गेलेला आहे. 3 प्रोग्राम, ज्यामध्ये युटिलिटीज आहे, डिव्हाइस ड्रायव्हर आहे, लँग्वेज ट्रान्सलेटर, हे सगळे प्रोग्राम सिस्टीम सॉफ्टवेअरचेच भाग आहेत. याचं उत्तर बरोबर आहे. डॅडॅश हे सर्वसामान्य वापरले जाणारे ॲप्लिकेशन दाखवण्यासाठी ग्राफिकल ऑब्जेक्ट आहेत. बघा प्रश्न काय म्हणतो, डॅडॅश हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारे ॲप्लिकेशन्स दर्शवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट आहेत. काय आहेत तर ते आहेत आयकॉन्स. ते वेगळे प्रोग्राम किंवा ॲप्लिकेशन दाखवण्यासाठी हे वेगळे ॲप्लिकेशन आहेत. हे ग्राफिकल ऑब्जेक्ट चित्र दिसतात, हे आयकॉन्स आहेत, याला आयकॉन म्हणतात. हे आयकॉन पटकन कळते ते कोणत्या प्रोग्रामचं आयकॉन आहे, ते कोणता प्रोग्राम आहे. चित्रावरून कळते. गुगलचं क्रोम बघा, अरे क्रोम वेबसाईट ओपन करण्यासाठी, अरे बिटचा डेमो आहे बा, हा कोणता आहे, इरा एक्सप्लोरर आहे बा, हे आयकॉन्स दिले ते ॲप्लिकेशनला चटकन ओळखण्यासाठी. ग्राफिकल ऑब्जेक्ट काय आहेत, आयकॉन्स आहेत. याचं उत्तर आहे आयकॉन्स. कीबोर्ड ही काढता येण्यासाठी स्टोरेज उपकरण आहे. चुकीचं उत्तर आहे. कीबोर्ड का डाटा स्टोअर करण्याचं काम करत नाही, डाटा लिहिण्याचं काम कीबोर्डद्वारे केलं जाते. म्हणून कीबोर्ड हे काही डाटा स्टोअर करण्याचं उपकरण नाही. चुकीचं उत्तर आहे. रॅन्डम ॲक्सेस मेमरी ही कोणती मेमरी आहे, अस्थायी मेमरी आहे. 100% लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत येऊ शकते असा. किंवा टेम्पररी किंवा प्रायमरी म्हणतात त्याला. रॅम ही प्रायमरी मेमरी आहे किंवा अस्थायी मेमरी आहे. काही काळासाठीचीच लाईट असेपर्यंतच या मेमरीमध्ये काम करता येते, की या लाईट गेली की या मेमरीमध्ये काम करता येत नाही, म्हणून त्याला अस्थायी मेमरी म्हणतात. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना कम्प्युटरला जोडतो व इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस सिस्टीमशी कम्युनिकेट करण्यास शक्य होते. तर संगणकामध्ये सिस्टीम बोर्ड नावाचा भाग असतो. ज्या सिस्टीम बोर्ड तुम्ही पाहिला असेल, मी दाखवला असेल तुम्हाला सिस्टीम बोर्ड कसा असतो. चित्रात पण दाखवलं तुम्हाला, काल मागच्या काळात पण दाखवलेलं असेल मी. तर सिस्टीम बोर्ड जे आहे, इमेजेस, ही सिस्टीम बोर्ड इमेज आहे. सिस्टीम बोर्ड या इमेजवर सगळे भाग संगणकाला, जितके संगणकाचे भाग आहेत, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर, वेब कॅमेरा, हे सगळे भाग या सिस्टीम बोर्डवर जोडले गेलेले असतात आणि याच्यामुळं सगळ्या भागाला कम्युनिकेट करण्यास चांगलं शक्य होते. याचं उत्तर बरोबर आहे. म्हणून सिस्टीम बोर्ड हा सिस्टीमच्या सर्व भागांना, कंपोनंटना जोडतो व इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करण्यास त्यास शक्य होते. याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न थोडासा उलटून टाकलेला आहे. डॅडॅशला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसेस म्हणतात, तर सिस्टीम युनिटलाच सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसिस म्हणतात. म्हणजे मी आता जो दाखवलं चित्र तुम्हाला, याला सिस्टीम बोर्ड म्हणतात किंवा याला मेन बोर्ड म्हणतात किंवा अशा अनेक नावं याचं आहेत. तसा हा CPU दिसतो, पूर्ण हा जो CPU दिसतो, हा जो सिस्टीम युनिट दिसतो, हा या सिस्टीम युनिटला सिस्टीम चॅसिस सुद्धा म्हणतात. काय म्हणतात याला, सिस्टीम कॅबिनेट किंवा याला काय म्हणतात, चॅसिस. ह्या डब्याला काय म्हणतात, सिस्टीम युनिट किंवा सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसिस नावानं ओळखलं जाते. तर याच्यामध्ये हा सिस्टीम युनिटमध्ये सिस्टीम बोर्ड नावाचा भाग असतो. मध्ये सिस्टीम बोर्ड असते, मध्ये या सिस्टीम युनिटमध्येच. कळलं का? तर या वरच्या भागाला सिस्टीम युनिट किंवा चॅसिस किंवा सिस्टीम कॅबिनेट असं म्हटलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये सिस्टीम युनिट नावाचा भाग असतो. पॅरलर पोर्ट हे सिस्टीम युनिटशी प्रिंटरला जोडण्यासाठी अधिक वापरतात. हो, प्रिंटरचे जे कनेक्शन असते, प्रिंटर जे प्रिंट काढता त्याचे केबल असते, ते पॅरलर पोर्टलाच लावलं जाते. याचं उत्तर बरोबर आहे. स्पेशल पर्पज ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर वापरला जातो. हो, काही स्पेशल प्रिंटिंग करायची आहे समजा आपल्याला, त्यासाठी कम्प्युटरला ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी, चित्र चांगलं ग्राफिक्स तयार करण्यासाठी प्लॉटर नावाचे प्रिंटर वापरतात. बरोबर आहे याचं उत्तर. काही स्पेशल प्रिंटिंग असते, वेगवेगळ्या प्रकारची कलर प्रिंटिंग असते, प्लॉटर वापरतात लोक.
जसं साधारण प्रिंटर असते बरं, इंकजेट प्रिंटर वेगळ्या कामासाठी असते, डॉट मॅट्रिक प्रिंटर वेगळ्या कामासाठी असते, लेझर प्रिंटर वेगळ्या कामासाठी असते. प्रिंटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही कधी बघलात, बघा तुम्हाला चित्रात दाखवेल तुम्हाला, डॉट मॅट्रिक प्रिंटर्स हे अशा प्रकारचं असते जे प्रत्येक चित्र हे डॉटनं क्रिएट करते. म्हणून आजकाल बँकमध्ये इकडे तिकडे हे असे डॉट मॅट्रिक प्रिंटर असतात, दिसायला अशा प्रकारचे असतात, ज्याचा कर्कश आवाज असतो, खर 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 आवाज येतो. ते जास्तीत जास्त रेल्वेमध्ये बँकमध्ये ते वापरतात लोक. ते स्वस्त असते प्रिंट करायला, त्याची कॉपी खूप स्वस्त पडते. परंतु इंकजेट प्रिंटर वेगळं असते. आता आपल्याकडे ठेवलेला आहे इंकजेट प्रिंटर, आपल्या कॉम्प्युटरमध्ये आहे इंकजेट प्रिंटर. हे प्रिंटर असं अशा प्रकारचं असतं. तुम्ही बघला असेल आपल्याकडे ठेवलेलं आहे. फोटो काढतात लोक आजकाल, ते इंकजेट प्रिंटर असते. पहिले शाई शिंपडते असं आणि प्रिंट करून दाखवण्याचं काम काही इंकजेट प्रिंटर करतं. जर तुमचं फोटोग्राफीचं काम असेल तर ते लोक इंकजेट प्रिंटर घेतात. लेझर प्रिंटर वेगळा असते. लेझर प्रिंटर वेगळं असते. हे दिसायला अशा प्रकारचे असतात. हे पण आपल्याकडे आहे. यातून जो कागद निघतो प्रिंट होल्यानंतर एकदम कडक असा हीट सेन्सिटिव्ह कागद निघतो प्रिंट झाल्यानंतर, तो लेझर प्रिंटर आहे. आणि प्लॉटर हे प्रिंटर वेगळे असतात. हे दिसायला अशा प्रकारचं असतात. तुम्ही जे आजकाल बघताय प्रिंटिंग केली जाते मोठमोठी बॅनर पोस्टर्स डिझाईन करणे, स्पेशल ग्राफिक प्रिंटर करण्यासाठी ते प्लॉटर्स असे प्रिंटर वापरले जातात. माहिती पाहिजे आपल्याला अशी, कोणतं प्रिंटर घ्यायचं, डॉट मॅट्रिक घ्यायचं, लेझर घ्यायचं, इंकजेट घ्यायचं, प्लॉटर घ्यायचं, कोणतं घ्यायचं, हे प्रिंटरचं आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी कोणतं प्रिंटर असते, स्पेशल ग्राफिक करण्यासाठी प्लॉटरचा वापर केला जातो. मायक्रोसॉफ्ट चिपचे प्रकार कसे असे आहेत, तर CISSP आहे, RISC आहे. CISCS म्हणजे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर चिप आणि RISCS म्हणजे रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर चिप्स. हे दोन्हीही सुद्धा मायक्रोप्रोसेसरचे प्रकार आहेत. म्हणजे याचं यापैकी सर्व याचं उत्तर घ्यायचं. ओके, मायक्रोप्रोसेसरचे चिपचे प्रकार हे दोन्हीही आहेत. पुढील पैकी सर्व जगभर वापरल्या जाणारे सर्च इंजिन्स कोणते आहे, तर गुगल आहे. टॉगल नाही ना, डोमेन नाही. गुगल हे जगात सर्वात जास्त वापरतात. मी सांगितलं कोणकोणते सर्च इंजिन्स आहेत. गुगल आहे, अल्टाविस्टा आहे, याहू आहे, हे सगळे सर्च इंजिन्स आहेत. पण टॉगल आहे का, नाही ना. डोमेन आहे का, नाही. तर कोणतं आहे याच्यातलं, गुगल आहे. जगात सर्वात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं सर्च इंजिन. सर्च इंजिन म्हणजे माहिती शोध घेणारं. हवी ती माहिती त्यात शोधू शकता. गुगलवर जायचं, काही टाकलं की ते सर्च करण्याचं काम करते, शोधण्याचं काम करते, म्हणून त्याला सर्च इंजिन्स असं म्हटलं गेलेलं आहे. समजलं का, वाचा. प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. याचं उत्तर बरोबर आहे. प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो. मायक्रो कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मायक्रोचिप नावानेच असते. बरोबर आहे. तर मायक्रो प्रोसेसरलाच CPU असं म्हटले गेलेलं आहे. याचं उत्तर बरोबर आहे. टेलनेट व FTP स्टँडर्ड मालक आहे. याचं उत्तर बरोबर आहे. टेलनेट आणि FTP चा अर्थ फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हे इंटरनेटचे स्टँडर्ड मानक आहेत. पुढील पैकी कोणती की ही टॉगल की नाही. टॉगल की ज्या कीजवरून ऑन ऑफ होते टॉगल की म्हणतात त्या कीला. जसं की मी सांगलं कॅप्स लॉक ऑन केलं की लाईट येते, सगळे अक्षर कॅपिटलमध्ये येतात. कॅप्स लॉक ऑफ केलं की लाईट बंद होते. नम लॉक की ऑन केलं की सगळे नंबर वापरता येतात, नम लॉक की ऑफ केलं की नंबर वापरता येत नाही. हे दोन्ही टॉगल कीज आहेत. स्क्रोल लॉक आहे, नम लॉक आहे, कॅप्स लॉक आहे, तिन्ही की टॉगल की आहेत. स्क्रोल लॉक म्हणजे आपल्या इथं स्क्रोल लॉक नावाची कीज आहे. हे ऑन केलं की स्क्रोलिंग थांबते, ऑन होते की चालू होते स्क्रोलिंग. हे सगळे
टॉगल कीज आहेत, फक्त कंट्रोल की ही टॉगल की नाही, तर कंट्रोल की ही कॉम्बिनेशन कीज आहे. कॉम्बिनेशन म्हणजे दोन कीचा वापर करून आपण एक कमांड देता, त्याला कॉम्बिनेशन कीज म्हणतात. जसं कंट्रोल सी, कंट्रोल डी, कंट्रोल व्ही असं वापरताय ना आपण, ती कॉम्बिनेशन कीज आहे, ती टॉगल की नाही. म्हणून कंट्रोल की ही टॉगल की नाही, बाकी सगळ्या या टॉगल कीज आहेत. एखादा माऊस व ट्रॅकबॉलची कार्य वेगवेगळी आहेत, एकच आहेत. हो, ट्रॅकबॉल आणि माऊसची कार्य ही एकच आहेत, वेगवेगळी नाहीत. PPP व SLTP हे प्रोटोकॉलचा उपयोग डॅडॅश साठी होतो. ॲक्च्युली पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल, PPPचा फुल फॉर्म होते पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल, आणि SLTP हे दोन्हीही जे प्रोटोकॉल्स आहेत याचा उपयोग हा डेटा ट्रान्सफर करण्यासाठीच होतो. प्रश्न 100% परीक्षेत आहे, डेटा ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर होतो. मी गेल्यानंतर हा व्हिडिओ ऐका, बघा, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका, रिपीटेशन ऐका, घरला बघून ऐका. मी आपल्या यूट्यूबला हा व्हिडिओ टाकेन. संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये युजर इंटरफेस, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेव्हलपमेंट प्रणाली बनते. बरोबर आहे याचं उत्तर. कॉम्प्युटर सिस्टीम ही सगळ्या गोष्टी बनते. ऑपरेटिंग सिस्टीम हे स्वतःचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरवणारे आणि ॲप्लिकेशन रन करणारे प्रोग्राम आहे. हो, ऑपरेटिंग सिस्टीमचे 3 महत्त्वाचे कार्यच हे आहेत. एक तर युजर इंटरफेस, दुसरं व्यवस्थापन, तिसरं ॲप्लिकेशन रन करणं. हे तिन्ही काम ऑपरेटिंग सिस्टीम करते, म्हणून याचं उत्तर बरोबर. डॅडॅश ही काचेची बारीक तार असून तिच्यातून 100 Gbps पर्यंतचा वेग प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका त्यात जातात. त्या केबलला कोणती केबल म्हणतात, तर त्या केबलला फायबर ऑप्टिकल केबल म्हणतात. जी आपल्या गावागावातून, खेड्याखेड्यातून टाकलेली, जमिनीतून टाकलेली आहे, अशी मोठी केबल, त्यात बारीक 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 केबल्स आहेत. त्याचा डाटा स्पीड कॅपॅसिटी जास्त आहे, म्हणून सर्वात मोठ्या प्रमाणावर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आज जे 3G 4G जे आपण कनेक्टिव्हिटी वापरता आहे ना, ही टेक्नॉलॉजी वापरता, ही सगळी फायबर ऑप्टिकल केबल आजची स्पीड वाढवली गेलेली आहे. डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च म्हणतात, तर याचं उत्तर बरोबर आहे. डायरेक्टरी सर्चलाच काय म्हणतात, इंडेक्स सर्च म्हणतात. डॅडॅश ही लोकस्तोत्र जोडण्यासाठी नेटवर्कचा उपयोग करणारी संकल्पना आहे. डॅडॅश ही लोक व स्तोत्र यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे, याला म्हणतात कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी. बायनरी सिस्टीम मध्ये 0 आणि 1 ला बीट म्हटलं जाते. हो, बायनरी सिस्टीम मध्ये 0 आणि 1 ला बीटच म्हणतात. याचं उत्तर बरोबर आहे. डॅडॅश हे कम्युनिकेशन चॅनलची क्षमता मोजतात. बँडविड्थ मध्ये कम्युनिकेशन चॅनलची क्षमता ही कशात मोजली जाते, तर बँडविड्थ मध्ये मोजली जाते. बँडविड्थ जितकी जास्त बँडविड्थ जास्त, इतकं तुमचं इंटरनेट फास्ट काम करतं. म्हणून बँडविड्थ जास्त असेल तर इंटरनेट फास्ट काम करतं. कधी कधी बँडविड्थ स्लो चालते तर इंटरनेट चालत नाही, स्लो काम करते है ना. तर बँडविड्थचा जो प्रॉब्लेम असतो तो, म्हणून बँडविड्थ ही खूप महत्त्वाची असते. असे आपण आज 100 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, परत ऐका. 100% यातले प्रश्न येणार म्हणजे येणारच.